त्यांचं असं म्हणणं की जे देव मानत नाही हो ते नास्तिक. नास्तिक. असं कुठे सांगितलेलं आहे? हो. देव नाही ऐसे समजावे जनी, देव नाही ऐसे समजावे मनी. म्हणे. महात्मा फुले होते म्हणून मनीषा कायंदेंना ऍडव्होकेट होता आला आजच्या खरंय घडीला, खरंय खरंय. आणि त्या विधिमंडळामध्ये बसता आलं. तर खऱ्या वारकऱ्याची लक्षणं नेमकी काय? खऱ्या वारकऱ्याचं लक्षणामध्ये चराचरात तो ईश्वर मानतो. जंगली महाराज रोडच्या महाराजांच्या इथे तिथे जे आपले आंबाफेम भिडे गुरुजी हा. आहेत त्यांचे धारकरी तलवारी घेऊन घुसले. तुकोबांनी अवतार कार्य कधी मान्य नाही केलं. हो. तिथे त्यांनी तुकोबांचं, आता घुले महाराजांनी, RSS वालेच आहेत सगळी लोक, ती एक मोठं मंदिर बांधलंय, गाथा मंदिर. हरिपाठामध्ये ज्ञानेश्वरांनी सांगितलं, तप तप कर्म क्रिया नेम धर्म सर्वाघटी राम शुद्ध भाव. फेटे बदलले, फेटे पांढरे होते. बर. पहिल्यांदा भगवी किनार आली, अच्छा. नंतर आता भगवे फेटे घालायला लागले सगळे. म्हणजे आता जे ट्रोल करतात ते काय भक्त बिक्त नाही हा, ते 40 पैसेवाले आहेत. चिखल होतं, कमळं वाढतात आणि समाज बिघडतो, बाकी काय नाही. पण म्हणजे ज्या महाराष्ट्राच्या वारीला शेकडो वर्षांची समृद्ध परंपरा आहे, त्या वारीबद्दल महाराष्ट्राच्या विधान परिषदेत नुकतंच एक वक्तव्य झालं आणि त्या वक्तव्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वाद चालू आहे. कारण वारीत सहभागी होणाऱ्या काही लोकांना शहरी नक्षलवादी म्हणजे अर्बन नक्षल ठरवलं गेलेलं आहे आणि महाराष्ट्राच्या विधिमंडळात अशा पद्धतीनं एक लोकप्रतिनिधी असा आरोप करतायत. काय नेमकं या पाठीमागचं कारण आहे? कारण जे वक्तव्य शिवसेना शिंदे गटाच्या आमदार मनीषा कायंदे यांनी केलेलं आहे त्याच्यामध्ये खरं तर 2-3 भाग पडू शकतात. एकतर सगळ्यात पहिली गोष्ट त्यांनी ही सांगितली की देवाला न मानणारे नास्तिक या वारीमध्ये घुसलेले आहेत. आपल्या संतांनी अशा पद्धतीने काही निर्बंध लादलेले होते का की जे लोक देवाला मानत नाहीयेत त्यांना याच्यामध्ये स्थान नाहीये किंवा त्यांच्यावरती आम्ही बहिष्कार टाकतोय असं कुठलं आपल्या संत परंपरेमध्ये लिहिलेलं आहे का? दुसरीकडं संविधान, पर्यावरण, लोकायत हे सगळे असे विषय आहेत की जे समतेचा, बंधुतेचा संदेश देतात. आणि संतांच्या शिकवणीमध्ये काय आहे तर हाच तर सगळा संदेश इतक्या वर्षांपासून त्यांनी दिलेला आहे. आणि पाठोपाठ त्यांनी हा देखील उल्लेख केला की नुकतंच महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जनसुरक्षा नावाचं एक विधेयक येऊ घातलेलं आहे आणि त्या विधेयकाच्या अंतर्गत आता या शहरी नक्षलवाद्यांच्यावरती कारवाई सरकारनं करावी ही मागणी त्यांनी केली. एक प्रकारे या विधेयकाच्या पाठीमागचा जो खरा उद्देश आहे, उद्या सरकार कुणाकुणाला शहरी नक्षलवादी ठरवून त्यांचा आवाज दाबू शकतं हे एक प्रकारे मनीषा कायंदे यांनी उघड केलं. त्यामुळं खरं तर विरोधकांनी त्यांचे आभारच मानायला पाहिजेत की सरकारचा हे विधेयक आणण्यापाठीमागचा जो छुपा हेतू आहे तो त्यांनी नकळतपणे उघड केलेला आहे. पण हे जे विधान आहे हे ऐकल्यानंतर खरोखर म्हणजे मनाला इतका आत्मक्लेश झाला, अस्वस्थता वाटायला लागली की या विधानाबद्दल एक सखोल चर्चा जी आहे ती होणं आवश्यक आहे. याचा नीट परामर्श जो आहे तो आपण घेतला पाहिजे. कारण आपण आजवर ज्या संस्कारांमध्ये वाढलेलो आहोत, ज्या मातीनं आपल्याला घडवलेलं आहे, त्या सगळ्या संस्कारांमध्ये या वारकरी संप्रदायाचा आणि संतांच्या शिकवणीचा फार मोठा वाटा आहे. आणि त्याला जर असं कोणी सहजपणे बदनाम करत असेल, त्याच्यामध्ये इतर कोणी लोक आले म्हणून त्याच्याबद्दल इतका कांगावा करत असेल तर त्याच्याबद्दल आपण नीट विचार केला पाहिजे. आणि म्हणून मी आज थोडी सविस्तर चर्चा करणार आहे. आणि आजवर आपल्या परखड लेखणीसाठी जे प्रसिद्ध आहेत वक्ते, व्याख्याते आणि ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश महाराव सर जे चित्रलेखाचे संपादक राहिलेले आहेत, त्यांनी काही नाटकं पण लिहिलेली आहेत आणि आपल्या थेट स्पष्ट वाणीबद्दल ते संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहेत. सर, सगळ्यात पहिल्यांदा तर मनीषा कायंदेंचं हे वक्तव्य ऐकल्यानंतर तुमची पहिली प्रतिक्रिया काय होती? आणि आपल्या संतांनी असं कुठं सांगून ठेवलेलं आहे का की नास्तिक जे लोक असतील, जे देवाला मानणार नाही आहेत, त्यांना काही स्थान नाही आहे म्हणून वगैरे? ते वक्तव्य निषेधार्थ तर आहेच, पण मी थोडंसं गमतीने घेतलं की गर्दीचं व्यवस्थापन करणं खूपदा कठीण जातं सरकारला. चेंगराचेंगरी होते, मग खोटे आकडेवारी द्यावी लागते. 1000 लोक मेली तर 40 लोकच मेली असं चेंगराचेंगरीत असं कुंभमेळ्यात तर आपण बघितलेलं आहे. असं खोटं सांगावं लागतं. मग अशा वेळी काहीतरी आपल्याला अफवा सोडता आल्यात का, येऊ शकतात का?
तर 2014 ते 19 जे फडणवीस सरकार जे होतं त्या काळामध्ये 17 किंवा 18ला असेल की अशी एक अफवा सोडली होती की वारीमध्ये साप सोडणार आहेत. हो हो हो. हे सरकारी पातळीवरतीच झालं होतं विरोधकांना बदनाम करण्यासाठी. तर तसं आता या अर्बन नक्षलाईट असं काहीतरी सोडायचं आणि बिचारे वारीला जी कोण लोक येतील ते घाबरून घरी बसतील, हे मी गमतीचं सांगतो. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की सत्याला सामोरं जायला सरकार घाबरतं, त्यासाठी अशी वक्तव्य होतात. मुळात जे तिथे प्रबोधनाचे कार्यक्रम होतात ते जरुरीचे आहेत ना. वारीमध्ये हौशे गौशे नवशे असे भरपूर लोक असतात. हो. सगळ्यांचं प्रबोधन झालं पाहिजे, कारण वारीच मुळात प्रबोधनासाठी आहे. प्रबोधनासाठी. प्रबोधनी एकादशी आपण साजरी करतो, बरोबर, खरंय. मग त्याच्यात तर प्रबोधन असलं पाहिजे ना. आणि संतांनी ह्याच्यातलं कुठलंही निषेधार्ह असं मानलेलं नाहीये. पण किंबहुना त्यांनी त्या 2-3 मिनिटाच्या क्लिपमध्ये मी जी बघितली विधान परिषदेची, तर उपसभापती होत्या त्या पण शिवसेना शिंदे गटातल्याच होत्या. ह्याही शिवसेना शिंदे गटातल्याच आहेत, मनीषा कायंदे. आणखीन त्याला उत्तर देणारे उपमुख्यमंत्री जे एकनाथ शिंदे आहेत त्यांच्याच पक्षातली ही लोक आहेत. तर हे मिलीजुली करून मला असं वाटतं की फडणवीस सरकारला अडचणीत आणण्यासाठी अशा अफवा सोडायच्या आणि गर्दीचं उच्चांक गाठायचा असेल तो गाठता येऊ नये असं त्यांना वाटत असेल. किंवा महाराष्ट्र भूषणच्या वेळी धर्माधिकारीच्या गर्दी जमली धर्माधिकारींना देण्यासाठी, तर 12-15 जण बिचारे चेंगराचेंगरीत लोक मेली साधक. अशा गोष्टी होऊ नये असं असलं तरी यांचं जे वक्तव्य आहे ते पूर्ण निषेधार्ह आहे. ते वारी संप्रदाय किंवा भागवत संप्रदाय वारकऱ्यांचा ह्याला धरून नाहीये. म्हणजे ज्या गोष्टींचा त्यांनी उल्लेख केला, एकतर संविधान दिंडी, पर्यावरण वारी आणि लोकायत, याच्यासारखे लोक तिथं जाऊन पथनाट्य साजरे करतायत आणि लोकांचा बुद्धिभेद करतायत. तर म्हणजे अशा बुद्धिभेदाची इतकी भीती का वाटावी? म्हणजे आजवर वारीनं जे काही काम केलं आहे आपल्या संतांच्या शिकवणीनं, ते खरं तर म्हणजे कुठल्याही कर्मकांडाला महत्व न देता, म्हणजे निर्गुणाच्या ऐवजी सगुणाचा सगळा अंगीकार जो आहे त्याला पूजण्याचं काम संतांनी केलेलं आहे. हरिपाठामध्ये ज्ञानेश्वरांनी सांगितले, संत ज्ञानेश्वर म्हणतात, जप तप कर्म क्रिया नेम धर्म सर्वाघटी राम शुद्ध भाव. तर जप तप कर्म नेम जे आहेत, नित्य वारी करणे किंवा अनेक व्रत जी आहेत ती कशासाठी आहे? ते स्वांत सुखाय नाहीये. तर सर्वाघटी शुद्ध राम असला पाहिजे, म्हणजे तुमची वृत्ती शुद्ध असली पाहिजे, अशा वृत्तीने त्यांनी तो अपेक्षा व्यक्त केलेली आहे. आणि त्यांनी तर पुढे सांगितलं, ज्ञानदेव ज्ञानी रामकृष्ण मनी वैकुंठ भुवनी घर केले. चराचरात व्यापून कसा राहिलेला आहे विठोबा, आपण विष्णू म्हणतो किंवा वेगवेगळे अवतार देवतांचे, अशी कल्पना त्यांनी केलेली आहे. शेवटी हे सगळं काल्पनिक आहे, परंतु ते बुद्धीला काय एक प्रकारची शांतता देणारं आहे, माणसाला चांगल्या दिशेने नेणारं आहे. कर्मकांडात गुंतू नये, समानतेचा आग्रह असला पाहिजे. कोण कुठल्या जातीत जन्माला आला ह्याला महत्त्व नाही आहे, तर त्याचं कर्तृत्व काय, त्याच्याशी आपण दुबळा असेल त्याला आपण कसं बळकट केलं जाऊ शकतं, त्याला स्वाभिमान त्याचा जागृत कसा केला जाऊ शकतो, त्याचा स्वाभिमान राखला कसा जाऊ शकतो, ह्याच्यासाठी वारी आहे मुळात. बरोबर. परंतु गेले 35 वर्ष किंवा त्याच्या आधीपासूनच चालू आहे, ते नवीन नाही आहे ह्याच्यामध्ये काय. आता 800 वर्षांचं आपण नामदेव ज्ञानदेवापासून ते संत तुकारामपासून ते गाडगे महाराजांपर्यंत. गाडगे महाराज हे त्या परंपरेतले शेवटचे संत, तुकडोजी महाराज आणखीन गाडगे महाराज, एवढी मोठी संत परंपरा आहे. त्या परंपरेमध्ये गेल्या काही वर्षांपासून, विशेषतः 100-1 वर्षांपासून, पहिल्यांदा लरा पांगारकर होते, नंतर राजवाडे आहेत, नंतर अलीकडच्या काळातले काही हबप पण आहेत ज्यांच्या तिकडे वाडे आहेत, पुन्हा त्यांचे फड आहेत. त्या फडाच्या माध्यमातनं ज्या ब्राह्मणीकरणाला विरोध केलेला आहे ज्ञानेश्वरांपासून सगळ्यांनी, या सगळ्या वारकरी सगळ्या संतांनी विरोध केलेला आहे, त्याच्या विपरीत करण्याचं काम गेले 100 वर्ष सुरू आहे. परंतु 1986 पासून पहिल्यांदा संघ, आणखीन विश्व हिंदू परिषद, भाजप त्यावेळी होता, त्यांना एक धर्मांधता समाजामध्ये वाढती राहावी
धर्म एका बाजूला आहे आणि धर्मांधता एका बाजूला आहे. म्हणजे त्यांच्या लक्षात असं आलं की आपण नुसतं लोकशाहीच्या मार्गाने जाऊन चालणार नाही, समता आपल्याला पुरेशी नाही, म्हणून त्यांनी त्याच्यानंतर समरसता पण आणली. हे समरसताचं जे फॅड आहे ते 88-89 पासूनचं असेल. त्याच्या आधी 86ला आळंदीला एक हिंदू परिषद आयोजित धर्मसंसद म्हणजे वारकऱ्यांचीच परिषद भरली होती. दुंडा महाराज देगलूरकर त्याचे अध्यक्ष होते. तिथून त्याचं जे लांब ठेवलेल्या गोष्टी होत्या त्या त्यांनी कर्मकांडाला, ज्याला ब्राह्मणिझमला का ब्राह्मणवादाला, वैदिक सनातन धर्म ज्याला म्हणतो, की ज्या सनातन धर्मानेच ज्ञानेश्वरांना बहिष्कृत केलं, त्यात सनातन धर्मानी नामदेवांना कमी लेखलेलं आहे. त्याच सनातन धर्मानी तुकोबांना वैकुंठात पाठवलं. इतके उद्योग करणारा सनातन वैदिक धर्म आहे, त्याचं वैदिकीकरण ह्या भागवत संप्रदायाचं, विशेषतः वारकरी संप्रदायाचं सुरू झालं. दुंडा महाराज देगलूरकर होते, अनेक अजून त्यांचे हवप होते. असं करत करत केलं त्यांनी. आणि 92च्या तुमच्या ह्याच्यामध्ये बाबरी मशीदचं जे कांड झालं अयोध्येचं, किंवा त्याच्या आधीपासून शहाबानू प्रकरणापासून सुरू झालं आणि अयोध्या कांडापर्यंत ते संपलं 92ला. तर त्या 6 वर्षामध्ये ह्यांनी त्याचं वारकरी संप्रदायामध्ये खूप घुसखोरी केली. आणखीन आपले संपूर्ण पद्धतीने वारकरी संप्रदाय विस्कळीत करायचं त्यांनी काम केलं. त्याच्यातला थोडासा भाग असा होता, वारकरी संप्रदायाचं तेव्हा राजकारणाची तो अटॅच होताच, म्हणजे जवळपास तो त्याच्या होताच, कारण हे शेतकरी समाजातले वारकरी बहुतेक असतात. आणखीन काँग्रेसशीचं तेव्हा बोलबाला होता. परंतु विस पागे जे महाराष्ट्र विधानसभेचे विधान परिषदेचे अध्यक्ष होते, सभापती होते, बरेच वर्ष होते, 30 वर्ष होते. आणि त्याचवेळी इथे आपल्या 90 पर्यंत महाराष्ट्र विधिमंडळामध्ये नगर जिल्ह्यातून जिंकून यायचे बाळासाहेब भारदे. हे दोघंही ब्राह्मण होते, परंतु एकनाथांसारखे ब्राह्मण होते म्हणूया, कारण त्यांना वारकरी संप्रदायाशी ते खूप अटॅच होते. बाबा दोघंही जण चांगले प्रवचनकार होते. आणि त्यांनी हा समाज हा कुठल्याही धर्मवाद्यांच्या ताब्यात येऊ नये अशा पद्धतीने, अत्यंत आटोपशीर पद्धतीने, योग्य पद्धतीने वारकरी संप्रदाय त्यांनी ठेवला होता. तो गरीबातल्या गरीब लोकांना स्वाभिमानाची चेतना मिळावी, त्याचप्रमाणे त्यांची हरिपाठामुळे अक्षर ओळख झाली, अभंग मुखोद्गत झाले, शब्दसंपदा वाढली, वाणी सुधारली, अशा अनेक गोष्टी, हरिपाठ असतील किंवा तुकोबांची गाथा असेल, ज्ञानेश्वरी असेल, ह्या विषयावरती ही लोक बोलायला लागली. ह्या दोघांनीच काम नाही केलं. त्यांच्याबरोबर धुंडा महाराज देगलूरकर होते, तात्यासाहेब वासकर, आप्पासाहेब वासकर, मनसुख बुवा, आवाड बुवा नावाचे होते, किंवा थोडंसं रामदासी परंपरेतले शेलार मामा नावाचे एक होते. परंतु त्यांचाही विचार हा वारकरी संप्रदायाला मिळता जुळता असा होता. ह्या लोकांनी केलेलं काम, पुसण्याचं काम ह्या मंडळींनी केलं. आणि ते करत करत त्यासाठी मग फेटे बदलले, फेटे पांढरे होते, पहिल्यांदा भगवी किनार आली, नंतर आता भगवे फेटे घालायला लागले सगळे. आणि गेल्या काही दिवसांमध्ये तर म्हणजे वारीचं राजकीयकरण खूप झालेलं आहे. म्हणजे त्याची सुरुवात ही त्या हरिनाम सप्ताहापासून झाली. हे जागोजागी सप्ताह, मुंबईमध्ये पूर्वी एखाद दुसरा सप्ताह असायचा. आता मुंबईची लोकसंख्या वाढली, मंडळं वाढली, पण ते सगळं राजकीयकरण करताना मुंबईमध्ये एक जवळजवळ 100-125 सप्ताह व्हायला लागले वेगवेगळ्या ठिकाणी. प्रत्येक नगरसेवक भरवायला लागला. हे गावोगाव महाराष्ट्रभर चाललं आणि करत करत ते वारीत आलं. आणि वारीत कुठपर्यंत आलं तर 2018ला वारी निघाली तेव्हा पुण्याजवळ पुण्याच्या बालगंधर्वाच्या पुढच्या बाजूला जो यांचा मठ आहे, एक रस्त्याला नाव आहे, त्या जंगली महाराज रोडच्या महाराजांच्या इथे, तिथे जे आपले आंबाफेम भिडे गुरुजी आहे, त्यांचे धारकरी तलवारी घेऊन घुसले वारीमध्ये. तलवारी आली. हे कधीपासून सुरू झालं? म्हणजे वारकरी आणि धारकरी ह्याच्यातला फरक काय आहे नेमका? केवढा तरी आहे. तलवारी घेणारे धारकरी, ते तलवार कुठे वापरायची असते. आणखीन वारकऱ्यांनी कधी तलवारी, काय साधा चाकू पण बिचाऱ्यांनी वापरला नाही कधी.
फळं कापण्यापुरतं नेली असतील तेवढीच, हां. पण त्याचा वापर नाही केला. पण हे तलवारी घेऊन नाचले. आणि सगळ्यात वाईट, त्यांनी त्यावेळी ज्ञानेश्वर तुकोबांनी हा हिंदू धर्म नासवला आणि मनुस्मृती श्रेष्ठ आहे असं वक्तव्य सुद्धा ह्या भिडेनी केलेलं आहे. म्हणजे इतकी नालायकपणे आहे, म्हणजे वारकरी संप्रदायाचं संपूर्ण अपमान करतील अशा पद्धतीने वागले. ह्या मनीषा कायंदेंना तेव्हा माहिती नव्हतं का? ते संविधान पर्यावरणाच्या नावाने येणाऱ्यांना तुम्हाला म्हणजे एवढा विरोध होतोय आणि इथं वारकरी म्हणजे त्या सगळ्या परंपरेमध्ये तलवारी घेऊन येणारे धारकरी मात्र चालतात आणि त्याच्याबद्दल बोललं जात नाही. ती सुरुवात. आणि परत ज्ञानोबा तुकोबांनी जो वारकरी संप्रदाय केला, त्यांनी वैदिक हिंदू धर्म नासवला असं त्यांना म्हणायचं होतं. आणि मनुस्मृतीचं त्यांनी उदात्तीकरण केलं तिथे. हे त्यांनी, आणि त्यासाठी 2 तास ती वारी थांबली. माझ्या माहितीप्रमाणे ह्या वर्षी सुद्धा, या वेळच्या वारीमध्ये सुद्धा त्यांनी असा धिंगाणा केलेला आहे. हे सातत्याने करतात. पूर्ण मुख्य वारकरी जो ज्याला काय म्हणतात, खरा वारकरी जो असतो, तो खरा वारकरी अशा पद्धतीचं कोणतंही कृत्य करत नाही. कोविड लॉकडाऊनच्या वेळी ह्या लोकांनी चिथावणी देऊन वारी निघावी अशा पद्धतीचं वातावरण निर्माण केलं होतं. परंतु वारकऱ्यांनी स्वतः पुढाकार घेऊन वारी करणार नाही असं सांगितलेलं आहे. खरा जो भक्त असतो की नाही, खरा वारकरी तुम्ही जो म्हणताय त्याची लक्षणं काय आहेत नेमकी? म्हणजे इतक्या वर्षांपासून ही परंपरा चालू आहे, मग मध्ये पेशवाईचा काळ आला, मग नंतर ब्रिटिश राजवटीचा काळ होता, आव्हानं तर बरीच असतील, पण तरी सुद्धा ही सगळी परंपरा टिकलेली आहे. तर खऱ्या वारकऱ्याची लक्षणं नेमकी काय? खऱ्या वारकऱ्याचं लक्षण म्हणजे चराचरात तो ईश्वर मानतो. म्हणून वृक्षवल्ली आम्हा सोयरी तुकोबा म्हणतात. तर त्याच्यामध्ये पण त्यांनी निसर्गामध्ये देव बघितलेला आहे, किंवा त्यांनी आपलं भक्ती बघितलेली आहे. अनेक ताकदीने ज्ञानेश्वर असतील, नामदेव असतील, तुकोबा असतील, संत एकनाथ असतील. संत एकनाथांनी केवढं तरी महत्वाचं सांगितलं खरा वारकऱ्याचं आणि खऱ्या भक्ताचं ते लक्षण आहे. म्हणजे आता जे ट्रोल करतात ते काय भक्त बिक्त नाही, हा ते 40 पैसेवाले आहेत. आता काय भाव वाढला असेल थोडासा, पण काय ते भक्त नव्हे. तर संत एकनाथ म्हणतात, भक्तीचे उदरी जन्मले ज्ञान, भक्तीचे उदरी जन्मले ज्ञान, ज्ञानाने भक्तीला दिले महिमान, भक्ती हे मूळ, ज्ञान हे फळ, वैराग्य केवळ तेथेची फुलं. बरोबर. तुमचं वैराग्य आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे. मग तुम्ही वारीला जायचं म्हणजे कसं जायचं? खरा वारकरी असतो तो कष्ट घेऊन जातो. तो कधीही जातो वारीला. एकादशीला जातोच तो, आषाढीलाही जातोच तो, पण आपली विहित कामं करून जातो. म्हणजे पेरणी झाली की एकादशी सुरू होते, आषाढीची वारी सुरू होते, आणि आषाढी एकादशीला तो जी उसंत मिळते, ती परत काम करायला जी हिंमत लागते, ऊर्जा लागते, ती घेऊन येतो, लोकांच्यात मिसळतो. परत 3 महिने पावसामध्ये तो शेताची आवश्यक ती निगराणी करतो. आणि झोडपणी झाली, मळणी झाली की जे धान्य येतं ते घेऊन परत तो कार्तिकीला तिकडे जातो. हे खरे वारकरी. बरोबर. आणि त्या वारीमध्ये अनेक हे राजकीय स्वार्थासाठी, सत्ता मिळवण्यासाठी जे घटक शिरले, मग ते पहिले त्याचं व्यापारीकरण झालं. पहिल्यांदा येताना व्यापारी सुद्धा येतात, ते पहिल्यांदा काही काय म्हणतात ते मदत घेऊन येतात. मग पहिल्यांदा फुकटची मदत आली, मग औषधं आली, चष्मे तपासण्या, डोळे तपासणी आली, चष्मा देणं झालं, आपलं अन्नछत्र देणं झालं. पूर्वी खरा वारकरी आहे तो आपला शिदा घेऊन जातो. बरोबर. तो वाहनाचा थोडा प्रमाणात वापर करतो. पूर्वी तर खूपच त्रास व्हायचा, बैलगाड्यातून धान्य जायचं, आता टेम्पोतून किंवा ट्रकमधनं जातो. त्याला एक शिस्त असते, पण त्या शिस्तीने जातो तो खरा वारकरी. आणखीन तो वारकरी आहे, त्याला लांबूनही त्या विठोबाच्या मंदिराचा, पांडुरंगाच्या मंदिराचा कळस दिसला, तो कळस दिसला तरी विठोबा दिसल्यासारखा वाटतो. तो VIP पास घेत नाही. बरोबर. तो कसले बिल्ले लावून जात नाही. बरोबर. तो कसले झेंडे जाऊन जात नाही, किंवा धर्मवादाची पत्रकं घेऊन सुद्धा जात नाही. हे सगळे उद्योग झाले. आणि मग त्याला सुधारण्यासाठी प्रबोधनाचं काम केलंच पाहिजे.
कारण वारी आणखीन वारकरी संप्रदाय हाच मुळात प्रबोधनासाठी आहे. खरं. आणि संतांनी पण जे काम केलं, म्हणजे एकनाथांनी जाती आणि या सगळ्याबद्दलचं किती सगळं काम संतांचं आहे की सगळ्यांना सोबत घेऊन, म्हणजे त्या काळची अस्पृश्यतेची जी परंपरा होती त्याच्यातनं स्वतः उदाहरणातनं त्यांनी दाखले समाजासमोर ठेवलेले आहेत. ज्ञानेश्वरच सांगतात ना, योग याग सिद्धी येणे योग योग याग विधी येणे नोये सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म. खोट्या योग याग विधीनी काही एक होत नाही. ह्या फक्त नावानी आता असं म्हणतात की आम्ही 108 श्री मंडलेश्वर महामंडलेश्वर इतकं हे केलं. या कर्मकांडाच्या विरोधातच वारकरी संप्रदाय उभा राहिला. बरोबर. मग ते कर्मकांड असेल किंवा वर्णाश्रम असेल त्याच्या विरोधात उभे राहिलेत ना ते. म्हणजे तुकोबा म्हणतात पर्जन्ये पडती आपुल्या स्वभावे वेदावीर्य शक्ती नाही. योगयागामध्ये काही होणार नाही. हे विश्वशांती किंवा अजून पाऊस पडावा म्हणून जे योग याग करतात हे निरर्थक आहे. पर्जन्ये पडती आपुल्या स्वभावे, त्याची एकदा त्याची बाष्पीभवन झालं, सगळ्या गोष्टी प्रक्रिया झाल्यानंतर पाऊसा पडणार, तिथे वेदभीत काही चालणार नाही. इतकंच नाही तर वेद आमावरी रुसूनी गेला म्हणून त्याच्या बापाला आम्ही धरून आणिला, कंठी धरीला. कंठी धरीला जेव्हा संत सांगतात तेव्हा तुमची संस्कृत भाषा, त्या संस्कृत भाषेतून केलेलं वैद्यकीकरणाची स्तोम कर्मकांड ही सगळी झूट आहे. ती 2 ओळीत सांगितलेली त्यांनी आहेत. तर वारकऱ्यांनी हे पहिलं समजून घेतलं पाहिजे. ही जी घुसखोरी झालेली आहे की फिल्मी गीतं सप्ताहात गाण्यामध्ये म्हणणं किंवा अनेक गोष्टी ज्या घडतात ज्या गैर आहे. एका बाजूला तुम्ही विज्ञान वापरायचं, हे मोबाईल वापरायचे, माईक वापरायचं आणि त्याला विज्ञान विरोधीच गोष्टी त्याच्यातून सांगायच्या. त्याच्यातून मोबाईल कसा चुकीचा आहे असं सांगायचं, मोबाईल मधनं पोरी कशा पळून जातात हे कीर्तनकारांनी सांगायचं. म्हणजे इंदुरीकर महाराज हे त्याचं टोक आहे दुसरं. आणि आताही आहेत नवीन नवीन कोण कोण आलेले आहेत. ते छोटी छोटी पोरं आहेत 12-15 वर्षाची. ते कौतुक निवडणुकीमध्ये म्हणजे 2024च्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीची रणनीती भाजपनं आखलेली होती त्याच्यामध्ये या सगळ्या पंथ संप्रदायांना सुद्धा लक्ष करण्याचं टार्गेट होतं. म्हणजे आपण अशा गोष्टी ऐकत आलेलो आहोत की काही कीर्तनकारांच्या माध्यमातून सुद्धा प्रचार करण्यात आलेला. त्याची पेरणी 1986 ला झाली. मी जे सांगतो की नाही तिथून ते सुरुवात झालं. पहिलं बाबरी मशीद किंवा त्याच्यानंतर पाडलं पतन झालं, चांगलंच झालं. ते त्याचं काय आपल्याला काय वाईट वाटायचं कारण नाही. पण ते कोणी करावं, त्यासाठी वारकरी आहे का? वारकरी हे वेगळ्या कामासाठी आहेत. वारकरी आत्मभानासाठी आहे ना ते. बरोबर. त्याच्यासाठी ते दिलेलं आहे. ते हत्यार म्हणून वापरता येणार नाही. पण ह्यांनी वारकरी संप्रदाय झाला, भजन झालं, काही तिकडे सगळीकडे घुसखोरी केली आणि लोकांना त्याच्यातच धर्म वाटतो. हे सगळ्यात वाईट आहे. म्हणजे जे मतदान करणारे नागरिक आहेत त्यांना ते हाच खरा आपला धर्म, की जे कुठल्याही संतांनी नाही म्हणून सांगितलेला हा आपला धर्म नाही. विश्वाची माझे घर सांगणारे ज्ञानेश्वर किंवा त्यांचा आपण आदर्श ठेवणारे किंवा त्यांचा आपण पाठ आपल्या मुखामध्ये घोळवणारी लोक, आपण अशी भेदाभेद कधी कसं करू शकतो? भेदाभेद भ्रम अमंगळ असं सांगितलेलं आहे ना. बरोबर. मग तो अमंगळपणा आपल्याला धर्म कसा आपल्यात वाढवू शकतो? बरोबर. पण मग गेल्या काही दिवसांपासून हे जे प्रकार चालू आहेत आणि ज्या घटनेचा तुम्ही उल्लेख केला की भिडे गुरुजी आणि त्यांचे ते तलवारी घेऊन धारकरी वगैरे पोहोचतायत, उद्देश काय आहे? म्हणजे मूळ हेतू काय या सगळ्या पाठीमागचा? कशासाठी त्यांना हे हवंय? उद्देश त्यांना एक तर म्हणजे वारकरी संप्रदायाने जे समतेचा जो आग्रह धरलेला आहे तो खलास करायचा, संपवून टाकायचा. त्याचे वेगवेगळे अर्थ लावायला पण आता सुरुवात केलेली आहे. तुकोबांचं मंदिर आहे, तुकोबांनी अवतार कार्य कधी मान्य नाही केलं. तिथे त्यांनी तुकोबांचं, आता घुले महाराजांनी, RSS वालेच आहेत सगळी लोक, ती एक मोठं मंदिर बांधलंय, गाथा मंदिर. संगमरवरी दगडावरती त्यांनी गाथा लिहिल्या, त्याचे अभंग लिहिले, हे खूप चांगलं आहे. पण त्याच्यावरती म्युरल्स बनवलेले आहेत. त्याच्यामध्ये कोण कोणाचा अवतार, ज्ञानेश्वर रामाचा अवतार, अजून एकनाथ अजून कोणाचे अवतार, आणि तुकोराम महाराज हे नामदेवांचे अवतार म्हणून आले. म्हणजे बहुजनाच्या मध्ये बहुजनच येणार.
तर हे त्यांनी करून ठेवलेलं आहे. माझ्याकडे खूप तपशील आहे, मी लिहिलेले पण आहे, चित्रलेखात असताना याच्यावरती लिहिलेलं आहे. ही 2018ची तर गोष्ट किती सांगतो. मोठा पराभव आहे संतांच्या विचार, केवढा तरी मोठा. आणि जिथे तुकोबांचं मंदिर आहे त्याच्यापासून ते जवळ, आणि जे कोण कोण त्यांचे वंशज जे मोठमोठ्या गोष्टी करतात, सांगतात तुकोबा कसे आणि तुकोबा काय, ह्यांनी एक ओळी अभंगाची लिहिलेली नाही आहेत, अनेकांनी लिहिल्या, पण त्यांचं तिथे का दुर्लक्ष झालं, विपरीत का करतात. आणि इतकंच नव्हे, रामदास स्वामी त्यांच्या पद्धतीने त्यांच्या पंथामध्ये ते आहेच, त्यांचं सामर्थ्य आहेच, म्हणजे त्यांचं वैचारिक सामर्थ्य तर आहेच, बरोबर. त्याच्याबद्दल काय प्रश्न नाही. त्यांचं जे लेखन केलेलं आहे ते किती झाला भ्रष्ट तरी ब्राह्मण श्रेष्ठ, ते काय जातीच्या पलीकडे उडी मारू शकणार नाही हे आपल्याला समजून घेऊ शकतो आपण. अनेक गोष्टी आहेत, परंतु त्यांनी जे वेगवेगळ्या वृत्तांमध्ये लिहिलेलं लेखन आहे हे मराठी भाषा उत्तम ताकदीने करणार आहे, शब्दसंपदा वाढवणार आहे, वेगवेगळा विचार देणारा आहे. हे आहे, त्याला मर्यादा पण आहेत, त्याच्यामध्ये जातीवाद पण आहे, तो स्वजातीवाद आहे, तो आहेच. पण त्यांचा संबंध जसा शिवाजी महाराजांशी जोडला गेला तसं ह्या गाथा मंदिरामध्ये त्यांचं तिथे साधनागृह आलेलं आहे त्या परिसरामध्ये. बर. म्हणजे रामदास संप्रदायाचं साधनागृह हे वारकरी संप्रदायामध्ये का संप्रदाय. घुसवलं? हे संप्रदाय वेगळे आहेत, प्रत्येकाची भक्तीच्या ताकद, मार्गाने प्रभाव जायची वेगवेगळे पद्धत आहे. वेगळी आहे. बरोबर. त्याच्याबद्दल काही आपल्याला म्हणायचं, वेगवेगळे पंथ आहेत, वेगवेगळे उपपंथ आहेत, जो तो आपापल्या पंथांनी ज्याला जसं आत्मशांती हवी असेल. आम्हाला आत्मशांती नकोय, आम्हाला म्हटलं आत्मशांती घ्यायच्यापेक्षा मग चिरशांतीत घेऊया ना, ती स्मशानात मिळेल. माणूस अस्वस्थ पाहिजे, शांतता कशाला पाहिजे, संघर्ष हा तो जगण्याचा संघर्ष भागच असला आहे. पाहिजे. डबका कशाला पाहिजे, डबक्यामध्ये काय चिखल साचतो आणि कमळं उगवतात, आणि जे सुख वस्तू समृद्धी असतात त्यांनाच त्यांना ती गरज. स्थिती- आपण अशांत पाहिजे, आपण समुद्रासारखं लाटा येतील, लाटा जातील, वारा येईल, वारा भरेल, किनारे फोडू, किनारे बांधू, खरंय. सगळं असेल. ते जिवंतपणा पाहिजे, डबकं नको. बरोबर. चिखल होतं, कमळं वाढतात आणि समाज बिघडतो, बाकी काय नाही. पण म्हणजे जो धोका विधिमंडळामध्ये महाराष्ट्राच्या एक लोकप्रतिनिधी सांगतायत की अशा पद्धतीनं वारीमध्ये हे लोक घुसतायत आणि बुद्धिभेद करतायत. आता पर्यावरण आणि संविधानाच्या नावानं काय बुद्धिभेद लोकांचा होऊ शकणार आहे आणि तो किती घातक असू शकणार आहे, हे खरं तर म्हणजे मला खूप हास्यास्पद वाटतंय. पण आता तुमच्या बोलण्यातनं जे येतंय की खरा धोका म्हणजे हे जे कथित शहरी नक्षलवादी सांगतायत त्याच्यापेक्षा खरा धोका वारीला कुणापासून आहे? म्हणजे खरंच ह्यांनी जे घुसवलेले आहेत ते असतील, अर्बन नक्षल नावाची काही संकल्पना कोणी नाही असं गृहमंत्री स्वतः संसदेत सांगितलंय. अमित शहा सांगतायत. त्याच्यामधून हे जर असेल तर ते खोटं बोलतायत किंवा हे खोटं बोलतायत, तो- दोघंही खोटं बोलतायत, असंही सुद्धा असू शकेल. पण जर तथाकथित जर धारकरींचा अतिरेकीपणा आणला असेल तर ह्यांनी घुसवलेला आहे तो. आणखीन तो करेक्ट करण्यासाठी, तो दुरुस्त करण्यासाठी प्रबोधनाचं काम केलंच पाहिजे. त्यातलं व्यापारीकरण असेल, त्याचं धर्मांधकरण असेल, त्याच्यामध्ये पर्यावरणाचा होणारा ऱ्हास असेल, विज्ञानाच्या संकल्पना असतील, बरोबर. त्या सांगायला पाहिजेच ना. त्या कशा नको सांगायला? हो. मग ते सांगण्यासाठी तुम्हाला ITNची दिंडी चालते ना. हो. कौतुकाने सांगतो, ITNची दिल्ली हे आली, किंवा अजून काय ते वेगवेगळ्या वैज्ञानिकांची दिंडी हो, आली, हो. पत्रकारांची दिंडी आली, साहित्यिकांची हो, दिंडी हो. आली. मग ह्या दिंड्या आल्या तर भीती कशाला? बरोबर. त्या याच्यातून ते सांगतात काय, का तुम्ही फसवू नका आणि दुसऱ्याला फसवू नका, हेच तर सांगतायत ना. किंवा पर्यावरणाबद्दल ते निसर्गाच्या प्रकोप होऊ नये यासाठी जी सावधानता बाळगायची ती बाळगण्याचं काम करतात. संविधान का नाही सांगायचं? हो ना. आता त्या मनीषा कायंदे तिथे बसलेले आहेत विधिमंडळामध्ये, ते संविधानाच्या जोरावरती आहे ना. बरोबर. मग ते संविधान तिकडे जाऊन का नाही सांगायचं? तुम्ही विधिमंडळामध्ये येऊन टाळ फुटतात, तिथे लोकशाहीची प्रेत यात्रा काढतात. बरोबर. ते काय स्मशान आहे विधिमंडळ म्हणजे? काढलेली आहेत ना तुम्ही. हो. भाजपच्या लोकांनी लोकशाहीची स्मशान, लोकशाहीचं तिरडी बांधून आंदोलन प्रतिकात्मक करतात. केलं. ती जागा आहे का? मग तुमच्या जागा जेव्हा चुकतात, तुम्हाला लोकसभेमध्ये म्हणा किंवा विधिमंडळामध्ये म्हणा किंवा संसदेत म्हणा, कशासाठी पाठवलेलं आहे? तुम्ही तिथे जर संविधानाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या
नीट पार पाडल्या संविधानानुसार तर संविधान लोकांपर्यंत पोहोचेल ना. बरोबर. तुम्ही ज्या पद्धतीने माकड चेष्टा करतात, माकड लीला करतात, उलट्या सुलट्या कोलांट्या उड्या मारतात, पक्ष बदल करतात स्वार्थासाठी, भीतीनी तुरुंगात जाण्याच्या, हे जर होत असेल तर लोकांना वाटतं की हीच लोकशाही का. मग ते खरी लोकशाही सांगण्यासाठी जिथे गर्दी आहे तिथे बोललंच पाहिजे, तिथे गेलंच पाहिजे. जिथे अपघात होणार तिथे आपल्याला औषध प्रथमोपचाराची व्यवस्था केली पाहिजे. तसं जिथे आपल्याला माहिती आहे की ह्या गर्दीचा फायदा घेऊन नको त्या गोष्टी तिथे प्रसरण पावणार असतील तर आपल्याला तिथे जाऊन खरा धर्म सांगितला पाहिजे, खरी भक्ती सांगितली पाहिजे, खरी लोकशाही सांगितली पाहिजे, खरी संविधान सांगितलं पाहिजे आपल्याला. ते खरेपणा त्यांच्यामध्ये आणि ते उघडपणे करतात. पुन्हा त्याचा बंदोबस्त करायला तुम्ही विधिमंडळातच सांगतात ना. म्हणजे संविधान महत्वाचं आहे, मग ते वारीत आलं तर बिघडलं काय. खरंय. तुम्हाला बाकीच्या सगळ्या गोष्टी या लोकशाही मार्गाने वारीतल्या लोकांना दिल्या जातात. शौचालय दिली जातात, अन्नछत्र दिले जातात, राहण्याच्या व्यवस्था दिल्या जातात. त्याचं एक पद्धतीने चांगलं समन्वय केला जातो. तिथे कोणी चेंगराचेंगरी होऊ नये म्हणून त्याचं गर्दीचं व्यवस्थापन केलं जातं. भक्ती भवन सारखं तिथे मोठं वारकरी भवन स्थापन करून तिथे रांगांना कशी व्यवस्थित त्याचं हे होईल, व्यवस्था होईल, त्याची व्यवस्था त्यांनी केलेली आहे. हे सगळं संविधानानुसार झालेलं आहे. मग ते संविधान सांगायचं नाही तर काय. आता फक्त राहिला नास्तिकतेचा. तर नास्तिकता ही कशावरती ठरते. हिंदू धर्मामध्ये जी 24 दार्शनिक सांगितलेली आहे त्याच्यातलं एक जो आहे त्याच्यामध्ये नास्तिकतावाद आहे, जो चार्वाकांनी सांगितलेला आहे. चार्वाकांनी सांगितलेला आहे. आता चार्वाक नावाचा कोण व्यक्ती होता का किंवा ते काल्पनिक पात्र ह्याच्याबद्दल अनेकांची मतभेद आहे. पण आता पुराणातल्या गोष्टी सगळ्या काल्पनिकच आहे, कारण पुराणानुसार काहीच होत नाही आपल्या जीवनामध्ये. का इथून कोण मनीषा कायंदे विधिमंडळातून अंतर्धान पावल्या आणि पंढरपुरात रुक्माईच्या बाजूला प्रकट झाल्या असं काय होत नाही. समजलं की नाही. त्याच्यामुळे त्या पुराणातल्या गोष्टी पुराणात, ती वांगी म्हणा किंवा अजून काय असेल ते तिथेच आहे. तर प्रश्न आहे की नास्तिकतावाद हा गैर आहे असं कोणी मानलं आणि कशावरती ठरतो. त्यांचं असं म्हणणं की जे देव मानत नाही ते नास्तिक असं कुठे सांगितलेलं आहे. असं कुठल्या संतांनी सांगितलेलं. वारकरी संप्रदायातलं सांगतो. आता संत तुकडोजी महाराज आहेत जे 50 वर्षापूर्वी गेले. त्यांनी असं म्हटलेलं, देव नवे जादूगार करावया चमत्कार हा तो व्यवहार पोटभऱ्यांचा. इतक्या स्पष्टपणे सांगितलं हे. आता त्याच्या आधी 150 वर्ष महात्मा फुलेंनी सांगितलंय. आता महात्मा फुलेंच्या बद्दल ते पुरोगामी म्हटले जातील किंवा क्रांतिकारी विचार असेल, पण सांगितलं काय ते महत्वाचं आहे. कल्पनेचे देव कोरिले उदंड रचिले पाखंड स्वार्थासाठी थोतांडे रचुनी आज्ञा फसविती भटेलाच खाती राजरोस. महात्मा फुले होते म्हणून मनीषा कायंदेंना ऍडव्होकेट होता आला आजच्या घडीला आणि ते विधिमंडळामध्ये बसता आलं. त्यांनी जर मुलींची शाळा काढली नसती तर मनीषा कायंदे कुठे असल्या असत्या. त्यांनी नास्तिकतावाद सांगितला ह्यांच्या दृष्टीने, कारण देव मानलेला नाही ना. कल्पनेचे देव कोरिले उदंड म्हणजे दगड लावलेले, रचिले पाखंड स्वार्थासाठी थोतांडे रचुनी आज्ञा बसविती भटेलाच खाती राजरोस. त्यांनी दक्षिणेला लाच म्हटलेली आहे आणि देताना आपल्याला लाज वाटत नाही. त्याच्या आधी म्हणजे आजपासून 400 वर्ष तुकोबा म्हणतात, तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी, देव पहावयासी गेलो देव होऊन या ठेलो. ते असं पुढे म्हणतात, देव देव देहात देहात काहो जाता देवळात, तुका सांगे मूढ जना देव देहीची पाहना. बरोबर. हे काय हे तुकोबा, हे नास्तिकतावाद. त्याच्या आधी 800 वर्ष म्हणजे आतापासून 800 वर्ष, त्याच्या आधी 400 वर्ष आपले हे सांगतात कबीर, जत्रा में फतरा बिटाया तीरथ बनाया पानी दुनिया भई दिवानी पैसे की दुलदानी. माणसाकडे पैसा आला की माणसाला धार्मिक बनावं असं वाटतं आणि ती पैशाची जत्रा में फतरा बिटाया. आणि तेच नामदेव सांगतात वेगळ्या पद्धतीने, देव दाखवी ऐसा नाही गुरु, देव दाखवी ऐसा नाही गुरु, देव जायते ते दगड शेंदूर.
फक्त दगडाचे देव फक्त तुम्हाला दिसतील, दिसतायत. शेंदूर फासलेले, ह्याच्यापेक्षा दुसरं काही देव नाही. नाही. आता ह्यांना सगळ्यांना तुम्ही नास्तिक म्हणतात म्हणाल का? ह्याच्या पलीकडे जाऊन ज्ञानेश्वर पण अमृत अनुभव मध्ये म्हणाले, देव हे कल्पित, शास्त्र हे शाब्दिक, पुराणे सकळ बाष्कळिक. मग आम्ही कोणाचं ऐकायचं? बरोबर. हा नास्तिकतावाद नाही का? आणि खरा देव कशामध्ये कशामध्ये आहे हेही त्यांनी सांगितले. बरोबर. त्यांनी इतक्या चांगल्या पद्धतीने सांगितलंय, म्हणजे तुकोबांचंच वाक्य आहे, देव नाही ऐसे समजावे जनी, देव नाही ऐसे समजावे मनी. तुम्ही मनापुरता ठेवा की नाही हे लक्षात ठेवून वागा. बरोबर. आता देव आहे की नाही हा आपला विषय नाहीये. बरोबर. प्रश्न आहे की नास्तिकतावाद हे देव ह्या संकल्पनेवरती सांगितलं जातो की नाही, ते चुकीचं आहे. त्यामुळे कोणी देवा धर्माच्या नावानं जे स्तोम माजवलं जातात त्याच्या विरुद्ध माणसं बोलतात. मी आताच एक आचार्य अत्रेंचं नाटक वाचलं, त्याच्यामध्ये स्पष्टपणे त्यांनी 37 सालातलं नाटक आहे, त्याच्यामध्ये ते लिहितात की एक पात्र म्हणतो की तुम्हाला एवढं सगळं सांगायचं जे आपल्या ह्या चर्चेबद्दल सुद्धा म्हणतील, हे मुसलमानांना जाऊन ऐकवा, हे काय ह्यांचा नवीन नाहीये, हे त्या 37 सालाच्या नाटकामध्ये सुद्धा आहे. हे त्यांच्या 37 सालाच्या नाटकामध्ये एक त्यांचं पात्र बोलतो, तो दुसरा जो आहे तो सांगतो की त्यांना सांगायला त्यांचे सक्षम आहेत किंवा असतील नसतील, बरोबर, आम्हाला त्यांचा धर्म सुधारायचा नाही, बरोबर, आम्हाला आमचा धर्म सुधारायचा आहे. आणि ह्याची परंपरा चार्वाकापासून, चार्वाक जे तत्वज्ञान दर्शन म्हटलं जातं, दार्शनिक जे 24 दर्शन आहे त्याच्यातलं एक दर्शन चार्वाक दर्शन, ते लोकायत नावाने प्रसिद्ध आहे. ते कदाचित ॲडव्होकेट कायंदे मॅडमला किती माहिती असेल माहिती नाही. ते लोकायतचा पुनरुच्चार जर महात्मा फुलेंनी जर केला नसता तर आज शिक्षण काही नसलं असतं. हे कुठे असले असते? जनाबाई सारखी अवस्था असली असती यांची, कारण जनाबाईला देवळात घेतलेलं नाहीये. कानोपात्रा, संत कानोपात्राला देवळात घेतलेलं नाहीये. संत सखुबाईला देवळात घेतलेलं नाहीये. पंढरपूरच्या देवळात सांगतो घेतलेलं नाही, म्हणून देव त्यांना भेटायला आला. इतकी ताकद असलेल्यांचे अभंग सुद्धा अजूनही वारकरी संप्रदायामध्ये हे निरूपण करणारे जे हबप आहेत ते अजूनही घेत नाहीत. त्याच्या विरोधात खरं मनीषा कायंदेने आवाज काढला पाहिजे, पण तशी त्यांना नोट कुठून आलेली नसणार ना की नो ना बाबा ह्याच्यावरती बोला. शेवटी काय माहितीये, कोणीतरी सांगायचं आणि ह्यांनी बोलायचं. आम्ही एकरूप आहे त्या विषयाशी. आम्ही त्या विषयाशी, मी स्वतः काम केलेलं आहे. मी 96 साला 98 सालामध्ये तिकडच्या बडवेगिरी हटावसाठी जे लेखन केलं, त्याच्यानंतर धरिले पंढरीचे चोर नावाची पुस्तिका काढली. महाराष्ट्रभर त्याच्या लाखो प्रती गेल्या. आज मी गेल्या 2-3 महिन्यापूर्वी पंढरपूरला गेलो होतो. आनंद असा वाटला की त्याच्यात जे उल्लेखलेले सगळ्या गोष्टी तिथे मला बघायला मिळाल्या. बडव्यांची बडवेगिरी होती ती बंद झालेली आहे. आणि इतकंच नव्हे तर पुजारी काम करणाऱ्यामध्ये स्त्रिया सुद्धा आल्या, सर्व जातीतल्या स्त्रिया आल्या. आणि ते आता बंद करण्याचं काम हे उद्योग करतायत. त्यांचं म्हणणं, ह्याचं जे देऊळ जे सरकारच्या ताब्यात आहे शासनाच्या, ते परत बडव्यांच्या ताब्यात द्या. ती खाजगी मालमत्ता आहे. देव काय ह्यांची खाजगी मालमत्ता आहे काय? त्याच्या विरोधात बोललं पाहिजे. हे जे शासनाच्या विरोधात कर्म बोलतात किंवा जे त्यांचं वर्तन असतं त्यांच्याबद्दल बोलायची यांना हिंमत नाहीये. आणि म्हणूनच ते मला वाटतं की हे खऱ्या वारकऱ्यांची दुःख कधीच समजून घेणार नाही. बरोबर. मला वाटतं या निमित्तानं जे सगळे मुद्दे लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे होते त्या सगळ्याचा परामर्श आपण घेतलेला आहे. आणि एक गंमत म्हणून सांगतो तुम्हाला जरा थांबवून, की कुंभमेळ्यामध्ये नागडे साधू सुद्धा चालतात, गांजा पिणारे साधू सुद्धा चालतात, त्यांचा मान जास्त. मग इथे विज्ञानवाद सांगणारे माणसं का चालत नाही? संविधान सांगणारे माणसं का चालत नाही? ह्याचा विचार लोकांनी करायला पाहिजे. तर वारकरी हा भाबडा आहे, सुज्ञ आहे ते, म्हणून यांच्या मागे जात नाही. पण वारकरी जे आहे तो धारकऱ्यांना कधीच मिळणार नाही. त्याचं कारण आहे की शांततेच्या मार्गाने परिवर्तन होऊ शकतं हे आपल्या संतांनी सांगितलं, म्हणून पसायदान निर्माण झालं. खरं. त्या पसायदानाचे पाईक आम्ही आहोत, तुम्ही आहेत आणि वारकरी पण आहेत. त्यामुळं प्रयत्न खूप वेगवेगळ्या पद्धतीनं याच्या आधी पण झालेले आहेत, आत्ता पण होत आहेत या सगळ्या समृद्ध परंपरेला भ्रष्ट करण्याचे. पण इतक्या वर्षांपासून ज्या अर्थी या सगळ्यातून ती तावून सुलाखून निघालेली आहे त्या अर्थी आपल्या संतांची शिकवणच तितकी
मोठी आहे, याच्यावरती आपण विश्वास ठेवायला हवा. पण मनीषा कायंदे यांनी या निमित्तानं जे विधान केलेलं आहे ते आपल्या वारकरी परंपरेच्या किती विपरीत आहे आणि संतांची शिकवणच मुळात जे सांगते तेच काम करणाऱ्या लोकांना जर तुम्ही शहरी नक्षलवादी ठरवत असाल तर खरोखर याच्यामध्ये कोणाचं डोकं नेमकं ठिकाणावर आहे याचा विचार करावा लागेल. तुम्हाला या सगळ्या मुलाखतीबद्दल नेमकं काय वाटतं? तुमच्या कमेंट्स आणि सूचना आवर्जून कळवा आणि मनीषा कायंदे यांचं विधान तुम्हाला पटलंय का ते पण नक्की कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.